तर आज आपण ब्लाऊजचे प्रकार बघणार आहोत. तर कित्येक मित्रमैत्रिणींना आपल्या ब्लाऊजचे प्रकार माहिती नसतात किंवा माहिती असतात पण कटिंग माहिती नसते की शोल्डर किती घ्यायची, आर्म होल किती घ्यायचा. तर मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक ब्लाऊजचा शोल्डर आणि आर्म होल दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण हाय नेक म्हणजे बंद नेक जो इथून मानेवरून असतो किंवा त्याला कॉलर पण अटॅच असते आणि बंद असतो. म्हणजे बघा आपल्या म्हाताऱ्या आज्या असतात त्यांचे ब्लाऊज असतात त्याला हाय नेक म्हणतात किंवा बंद गळा. तर तो अशा पद्धतीने असतो. आणि दुसरा ब्लाऊज असतो तो बोटनेक असतो. बोटनेक सुद्धा कमी गळ्याचाच असतो, पण काय बदल असतो ते मी तुम्हाला दाखवते. चित्रात पण दाखवणार आहे, पण तुम्हाला सांगितल्याशिवाय समजणार नाही. काही लोकांना समजलं पण असेल, पण ज्यांना समजलं नाही त्यांना मी स्पष्ट करून सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. आता हा झाला बोटनेक, याला म्हणतात बोटनेक. म्हणजे नावेसारखा गळा असतो, जहाजासारखा नाव जशी असते पाण्यातली तसा बोटनेक असतो. हा असतो बंद गळा. आपण मराठीतच शिकतोय तर मराठीत लिहिते. इंग्लिश मध्ये याला हाय नेक म्हणतात, याला बोटनेक म्हणतात. दुसरा असतो दुसरा गळा असतो कमी उंचीचा. कमी उंचीचा म्हणजे की थोडा खोल असतो, असा थोडा जेमतेम 6 इंच 7 इंच असा असतो गळा. त्याला मीडियम गळा म्हणतात, म्हणजे मध्यम गळा. आणि हा डीप नेक म्हणजे एकदम खोल गळा असतो, असा एकदम खोल गळा असतो पाठ भरून असा, त्याला खोल गळा म्हणतात. तर या प्रकारे 4 प्रकारचे ब्लाऊजचे प्रकार असतात. तर आता बंद गळ्यासाठी हा मीडियम म्हणजे मध्यम लिहूया. आणि ह्याला खोल गळा म्हणतात. हा आहे बंद गळा, हा बोटनेक आहे, मध्यम गळा आणि खोल गळा. तर आता या सर्व गळ्यांचे मी या गळ्यांसाठी किंवा या ब्लाउजांसाठी तुम्हाला इथे शोल्डर किती घ्यायचे, मुंडा किती घ्यायचाय, बोटनेक साठी शोल्डर किती घ्यायचे, मुंडा किती घ्यायचाय, आणि दुसरं म्हणजे इथे गळा कितीवर टाकायचाय. म्हणजे इथे गळा शोल्डरवर गळा रुंदी किती असणार आहे, बोटनेक साठी शोल्डरवर गळा रुंदी किती असणार आहे, आणि मध्यम गळा असतो त्याला पण शोल्डरवर गळा किती असणार आहे, शोल्डर किती असणार आहे, आर्महोल किती घ्यायचा, हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. यापुढे खोल गळ्याचं पण सांगणार आहे. जास्त माहिती आपल्याला, जास्त महत्वाचा गळा हा खोल गळा असतो, कारण आता सर्रास कस्टमर आपले खोल गळ्याचे असतात, डीप गळ्याचे असतात. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. मी आहे गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी हे 3 ब्लाऊज पुसून टाकते. आपल्याला बंद गळ्याची माहिती बघायची. अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे मी तुम्हाला, समजेल अशा भाषेत सांगणार आहे. तुम्ही पेपरवर कटिंग करायचे किंवा आता सध्या जरी पेपर घेतलात तरी चालेल, आणि मी सांगते तसं कटिंग करायचंय. एकदम परफेक्ट ब्लाऊज येणार आहे तुमचा, कुठेही चुकणार नाही. कॉलरचा गळा सुद्धा याला कॉलर अटॅच करू शकता. हेच कटिंग तुम्ही ड्रेसला पण घेऊ शकता, फक्त ड्रेसला लुजिंग घ्यावं लागतं. आपल्या ब्लाऊजला लुजिंग घ्यायचं नसतं. लुजिंग फक्त बंद गळा, बोटनेक आणि मध्यम मीडियम आकार म्हणजे 6 इंचाच्या गळ्यापर्यंत लुजिंग घ्यावं लागतं. तर या पद्धतीने आता बंद गळा आहे. जर तुमची शोल्डर असेल 14, आता मी शोल्डर 14च सांगणार आहे. शोल्डर म्हणजे बघा इथे येते शोल्डर, इथून ते इथपर्यंत मी दाखवते, याला म्हणतात शोल्डर. हे जे माप येतं टेपने सुद्धा दाखवते मी शोल्डर कशी मोजायची ते. असा टेप घेऊन या खांद्यापासून या खांद्यापर्यंत मोजायचं आणि किती येते बघायचं. तर माझं येते 14.5 14.5 शोल्डर येते. तर आपण 14 घेतलेली आहे इथं. तुमची 14.5 असू शकते किंवा 13.5 असू शकते. आपण 14च्या प्रमाणे हे दाखवणार आहे. जसं तुमची शोल्डर असेल तसं तसं तुम्ही कमी करायचं. आता समजा
ही झाली आपली डबल घडी कापडाची आणि ही कमरेकडची साईड झालेली आहे उंचीची. तर आपण उंची घ्यायची आपल्याला उंची घेऊया आपण 13.5. त्यामध्ये प्लस करायचे आहेत आपल्याला 1 इंच. तर 14.5 वर खूण येणार आहे, इथे येणार आहे अशी. हा इथपर्यंत उंची आलेली आहे आपली अशी आणि इथे आपल्याला दाखवायचे आहे शोल्डर. तर आता शोल्डर किती आहे तर 14 आहे. तर जर बंद गळा तुमचा असेल तेव्हा तुम्हाला शोल्डर घ्यायचे 14चे निम्मे. तर 7 येतात, 14चे निम्मे येतात 7 आणि प्लस अर्धा इंच मार्जिन द्यायचंय. हे मार्जिन असणार आहे. इथे सुद्धा 7.5 वर खूण करायचे मग अशी बरोबर 7.5 वर खूण करून घ्यायचे आणि उंची पण घ्यायची आपल्याला 7.5 मुंड्यासाठी अशी. आणि इथे मग तुमचा आता 36 गळा असेल तर सॉरी छाती असेल तर 4था भाग, 38 असेल तर 4था भाग, 40 असेल तर त्याचा 4था भाग आणि प्लस 1.5 इंच मार्जिन. हा पण तुम्हाला बंद गळा आहे म्हणून 1 इंच लुजिंग द्यायचंय. लक्षात घ्या, तुमची जेवढी पण छाती असेल त्याचा 4था भाग प्लस 1 इंच लुजिंग आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन द्यायचंय. आणि इथे कमरेचा 4था भाग प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने आपली ही आकृती येणार आहे. लुजिंग हे द्यावंच लागणार आहे बंद गळ्याला. लक्षात घ्या, 1 इंच लुजिंग द्यायचंय. आता इथं आपल्याला हा मुंडा द्यायचा आहे. तर मुंडा कसा द्यायचा बघा. तर आपला हा कॉलरचा नेक असल्यामुळे आपण इथं 1 इंच किंवा 1.25 इंच किंवा 1.5 इंच, 1.5 इंचापेक्षा जास्त नाही, तर 1.25 इंचावर आपण हा काय करूया स्लोप द्यायचा. इथून हा स्लोप द्यायचाच असतो. बरं, आता इथं गळा रुंदी कितीवर टाकायची हा पण प्रॉब्लेम असतो. तर तुमची जेवढी छाती आहे, आता समजा 36 असेल तर 12 भागायचंय म्हणजे 12वा भाग, 36चा 12वा भाग. 40 असेल तर 40चा 12वा भाग, 42 असेल तर 42चा 12वा भाग म्हणजे 12 भागिले करायचे. आता 36चा 12वा भाग येतो 12 × 36. मग इथून आपल्याला 3 वर खूण करायचे गळ्यासाठी आणि इथून पुढे आपल्याला ही शोल्डर असणार आहे. मग आपली ही शोल्डर अशी डाऊन होणार आहे इथून या पद्धतीने. समजलं? अशी शोल्डर डाऊन करायचे तेव्हा तुमचं परफेक्ट ब्लाउज इथं बसणार आहे खांद्यात. नाही तर इथं मग सुन्या पडतील. शोल्डर डाऊन करायलाच पाहिजे, स्लोप द्यायलाच पाहिजे शोल्डरला. आणि मग तिथून खाली आपल्याला निम्मे करायचे, असे निम्मे करायचे. इथून पुढे 1 इंच सॉरी हे डीप गळ्यासाठी असतं. आता इथं आपल्याला 7.5 शोल्डर आले म्हणून इथं पण आपण 7.5 वर घेतलेला आहे. पण क्रॉस बॅक म्हणतात, क्रॉस बॅक इथं असतो. तर इथं मोजायचा क्रॉस बॅक किती आहे. नाही मोजायला आलं तर तुम्ही सरळ सरळ याच्यातून 1 इंच आतल्या साईडला यायचं. किती 1 इंच इकडं आत यायचंय असं. आणि मग ही तिरकस रेघ ओढायची मुंड्यासाठी असे. एवढे बदल असतात कॉलरच्या ब्लाउज साठी. आणि मग तिथून 1 इंच आपल्याला या कोपऱ्यातून आणि हा अर्धा आणि मग असा हा मुंड्याचा आकार द्यायचा इथं असा. समजलं कसं आलो आपण. मी आता हा पुसून टाकते बाहेरचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असा मुंडा आपला येतो आणि मग इथून आपल्याला हा गळा असा अर्धा इंच किंवा 1 इंचावर गळा ठेवायचा किंवा थोडासा जरी असा दिला तरी चालू शकतो.
हाय नेकला. समजली कटिंग? इतकी सोपी कटिंग असते. मग इथं तुमची किती छाती असू दे त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच लुजिंग आणि मग 1.5 इंच मार्जिन. इथं कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. इथं काय करायचंय, तुमची जेवढी शोल्डर आहे त्याचा अर्धा प्लस अर्धा इंच मार्जिन. आता गळा कितीवर टाकायचा, तर जेवढी छाती आहे त्याला 12 ने भागायचंय. उत्तर आलेलं जे आहे भागाकार तो इथं टाकायचा. म्हणजे 12 त्रिक 36. उदाहरणार्थ 36 छाती असेल तर 12 त्रिक 36 म्हणून इथं 3 वर गळा टाकला. आता जर 42 असेल किंवा 48 छाती असेल त्याला 12 ने भागलं तर 12 चौक 48. मग हीच खूण गळ्याची आपली 4 वर येणार आहे. या पद्धतीने तुम्ही या खुणा करायचे आणि परफेक्ट गळा टाकायचा इथं रुंदी. आणि इथून हा स्लोप बघायचा. जास्त जर स्लोप असेल तर 1.5 इंचावर टाकायचा हा तुम्ही स्लोप इथं या रेगेवर मुंड्याच्या. आणि कमीत कमी 1 इंच स्लोप द्यायचा आहे. मध्यम द्यायचा असेल तर 1.25 इंच आणि जास्त म्हटलं तर 1.5 इंच. 1.5 इंचापेक्षा जास्त स्लोप द्यायचा नाही कुठल्याच ब्लाउजला, किती मोठा असला तरी. पण मग मीडियम द्यायचा, 1.25 किंवा 1च देऊन टाकायचं. या पद्धतीने स्लोप द्यायचंय. या पद्धतीने मुंडा. आता मुंडा कसा काढायचा आहे, तर आपण इथं शोल्डर 7.5 घेतले तर इथून पण 7.5 वर मार्क करून घेतलं. पण तिथून आतमध्ये आपण गळ्याच्या दिशेने 1 इंच कमी केले आणि मग ही तिरकी आपण मुंड्याची लाईन ओढली आणि मग इथून आपल्याला हा मुंड्याचा आकार असा द्यायचा आहे. हा परफेक्ट मुंडा बसणार आहे. कॉलरच्या ब्लाउजला सुद्धा इथं तुम्हाला झोळ किंवा चुन्या येणार नाहीयेत मुंड्याला. या पद्धतीने तुम्ही हा ब्लाउजची कटिंग करायची. आणि इथं आपला असणार आहे टक्स असा. मला वाटतंय हे कटिंग तुम्हाला समजलं असेल. आपण घेऊयात बोटनेकचं कटिंग. आता बोटनेक मध्ये काय बदल असतो बघा. बोटनेक मध्ये काय बदल असतो, तुम्ही इथं 7 इंच घेणार आहे ना. इथं आकृती काढते मी बोटनेकची. कच्ची आकृती आहे त्यामुळे तुम्ही काय ह्याच्यावर टिप्पणी करू नका. बोटनेक मध्ये काय असतं बघा, हा जो गळा रुंदी आहे ना इथं बंद गळ्याला, ती आपण 12वा भाग घेतलाय छातीचा. पण बोटनेक मध्ये तुमच्या इच्छेनुसार इथं शोल्डर पट्टी घेऊ शकता, 1.5 इंचाची पण घेऊ शकता, 2.5 इंचाची पण घेऊ शकता. तेच जर तुम्ही बंद गळ्यामध्ये काय करणार आहे, 7.5 मधून आपण 3 इंचाचा टाकला गळा इथे बरोबर मगाशी, तर उरलं किती इथं खाली 4.5 इंचाची ही शोल्डर पट्टी उरते आणि तेवढीच उरणार आहे. त्यात कमी जास्त करू शकत नाही आपण कॉलरचा गळा किंवा बंद गळा शिवायचा असेल तर. पण बोटनेक मध्ये तुम्हाला पर्याय असतो हा शोल्डर पट्टी कमी ठेवण्याचा. यालाच म्हणतात बोटनेक. असा बोटीसारखा असा पसरलेला असतो तो गळा. तर हा बदल आहे गळ्यामधला. आता हा गळा कसा टाकायचा ते मी सांगते. आपली ही उंची झाली, इथं झाली शोल्डर आपली आणि इथं सुद्धा त्याच पद्धतीने आत 1 इंच येऊन आपल्याला हा मुंडा टाकायचा आहे. आणि इथे सुद्धा स्लोप द्यायचाच आहे तुम्हाला. फक्त इथं काय करायचंय, मार्जिन द्यायचं नाही 1/2 इंच. शोल्डर मध्ये 1/2 इंच मार्जिन द्यायचं नाहीये. पण आता इथं काय करायचंय तुम्हाला, ही जर पट्टी तुम्हाला 1.5 इंचाची किंवा 2 इंचाचीच ठेवायची असेल तर इथून तुम्हाला असा गळा टाकू शकता या पद्धतीने. मग तो उघडल्यावर असा पसरट गळा होणार आहे. मगाशी आपण 3 इंचावर गळा टाकला होता तो फक्त बंद गळ्यासाठी असतो. बोट नेक असा असतो, इकडे पसरतो शोल्डरच्या बाजूला. हा बोट नेक मधला बदल आहे. मला वाटतं आता तुम्हाला हे पण समजलं असेल. आता आपण डीप नेकचं बघूया. जास्त अवघड हा बंद गळा आणि बोटनेक असतो. तर तुम्हाला हे सहजरित्या आता कटिंग समजेल मला वाटते. इतक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण घ्यायचंय डीप नेक गळा. पहिला डीप नेक घेऊया आणि मग नंतर कमी उंचीचा गळा घेऊया या पद्धतीने. आता याच्यासाठी काय करायचंय, उंची तेवढीच राहणार आहे, शोल्डर पण तेवढीच राहणार आहे बरोबर. पण आता इथं बदल काय आहे, खोल गळा आहे, जास्त खोलगट आहे गळा. जसं की हा 10चा गळा असतो, 11चा असतो गळा, त्याची मी सांगते. आता 10च्या गळ्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे जे 7 इंच आपण शोल्डर घेतली बरोबर, त्या 7 इंचामधून जेव्हा तुमचा 10 इंचाचा गळा आहे इथे,
तेव्हा तुम्हाला इथून 2 इंच कमी करायचे आहेत. किती? 2 इंच. आणि जर तुम्हाला 11 इंचाचा गळा असेल तेव्हा तुम्हाला 2.25 इंच कमी करायचे आहेत. आता 10च्या पुढचा एक गळा सांगितला, आता 10च्या मागचा एक गळा सांगते. 9 इंचाचा गळा असेल तेव्हा तुम्हाला 1.25 कमी करायचे आहेत. लक्ष देऊन ऐका. 1.25 9 साठी आणि 10 साठी, म्हणून मीडियम हा लक्षात ठेवा. 10चा गळा असेल तेव्हा तुमची जी पण शोल्डर असेल, 14 असू द्या, 14.5 असू द्या किंवा 13.5 असू द्या, त्याच्या निम्म्यातून 2 इंच बरोबर कमी करायचे आणि तिथून मागे तुम्हाला शोल्डर टाकायचे. 11 इंचाचा गळा असेल तर 2.25 इंच कमी करायचे. 12चा असेल तर 2.5 इंच. 9 इंचाचा गळा असेल तर 1.25. 8 इंचाचा गळा असेल तर 1.5 इंच. 7 इंचाचा गळा असेल तर 1.25 इंच. 6 इंचाचा गळा असेल तेव्हा 1 इंच. या पद्धतीने असं शोल्डर कमी करायचे. म्हणजे बघा, 6 इंचाच्या गळ्याला तुम्हाला 1 इंच कमी करायचंय, 7 इंचाच्या गळ्याला 1.25 इंच कमी करायचंय आणि 5 आणि 6ला 1 इंच कमी करायचे फक्त. म्हणजे 7चे शोल्डर असेल तर 6चे शोल्डर टाकून द्यायचे 5 6ला. 7 आणि 8ला तुम्ही कितीला टाकायचंय? 5.5 किंवा 1.25 शोल्डर टाकू शकता. 9 आणि 10ला तुम्ही 5 आणि 5.25 टाकायचे शोल्डर. 11 आणि 12ला 1.25 शोल्डर टाकायचे. म्हणजे तुमचा अजिबात हा शोल्डर इकडे खाली उतरणार नाही, अशी खांद्यावरून किंवा इकडे मुंड्याला पण झोळ येणार नाही. आता हे झालं शोल्डरचं. आता मुंडा कसा कमी करायचा? तर तुम्ही जर 10चा गळा केला तर 2 इंच कमी करणार आहे, म्हणजे आपोआप शोल्डर इथं कमी झाली. बरोबर. आता इथून पाठीमागे आपल्याला 3 इंचावर गळा टाकायचा आहे, शोल्डर पट्टी टाकायची आहे आणि मग हा 10 इंचाचा गळा आपला असा येणार आहे आणि मग हा गोलाकार होणार आहे. मग इथून आपल्याला डीप नेक जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला 5.5 टाकायचे उंची आणि त्याच्यावर मग तुम्हाला 10 इंचाच्या गळ्यासाठी छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन. 11 इंचाचा गळा जेव्हा असेल तुमचा, तरी छातीचा चौथा भाग, त्यातून तुम्हाला 1.5 इंच कट करायचे. समजा 36 जर छाती असेल तर 36चा चौथा भाग 9 येतो. पण जेव्हा तुम्ही 11 इंचाचा गळा पाठीमागे ठेवणार असाल तेव्हा इथं 1.25 टाकायचंय आणि पुढे 1.5 इंचाचं मार्जिन द्यायचंय. पण तेच जर गळा तुमचा 9 इंचाचा असेल तेव्हा तुम्हाला इथं छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच करायचे लुजिंग. 8 इंचाचा गळा असेल तेव्हा अर्धा इंच लुजिंग द्यायचंय. 7ला पण अर्धा 1.5 इंच आणि 6.5ला 1 इंच. म्हणजे बंद गळ्यापासून 6 गळा जोपर्यंत आहे तोपर्यंत 1 इंचाचं लुजिंग द्यायचंय तुम्हाला. छातीचा चौथा भाग प्लस लुजिंग, म्हणजे आता छातीचा चौथा भाग 36चा किती येतो? 9. बरोबर. त्यामध्ये प्लस 1 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन. कधी? तुम्हाला जेव्हा बंद गळा, बोट नेक आणि 5 आणि 6चा गळा जेव्हा असेल तेव्हा असं समीकरण तयार करायचंय. हा फॉर्म्युला. 9ला काय करायचंय? 9 इंचाचा गळा असेल तेव्हा 8 9ला असेल तेव्हा 1.5 इंच किंवा अर्धा इंच लुजिंग द्यायचंय फक्त. इथं 1 इंच तिथे दिलंय, तिथं अर्धा इंच. आणि 10 इंचाचा गळा असेल तेव्हा हे लुजिंग नाही, देताच येत नाही आपल्याला, द्यायचंच नाही, खूप लूज होईल मग ब्लाउज. 9 आला चौथा भाग प्लस डायरेक्ट 1.5 इंच मार्जिन द्यायचंय 10च्या गळ्यासाठी. लिहून घेऊ शकता तुम्ही हे. आणि 11चा जेव्हा गळा असेल तेव्हा छातीचा चौथा भाग वजा 1.5 इंच वजा करायचे आहेत. आता इथं त्या 9 इंचातून वजा 1.5 इंच करायचे आहेत, म्हणजे किती येणार आहे? 8.75 प्लस आपल्याला 1.5 इंच मार्जिन. म्हणजे इथं टाकायचं 8.75, 8.25 प्लस 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने खोल गळा आणि छोटा गळा सुद्धा मी यातच दाखवलेला आहे. तर मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी हे कटिंग समजलं असेल. तर याच पद्धतीने तुम्ही एखादा ब्लाउज शिवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा ब्लाउज कसा आला तो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येतील तुम्हाला. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.